Hey student, welcome back again our channel. In last video we are learn about transcription, translation and gene expression, and today we are discussing on the concept of operon, means operon concept. Okay, so let us start our topic, that is concept of operon or operon concept. बघा विद्यार्थी मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि जीनचं रेग्युलेशन करण्यासाठी युकॅरियोटिक सेलमध्ये कशा प्रकारे होत असते रेग्युलेशन, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये कशा प्रकारे होत असते या गोष्टी आपण शिकलो. आजचा जो व्हिडिओ आहे तर या व्हिडिओमध्ये आपण ओपेरॉनची कन्सेप्ट शिकणार आहे. ओके, ओपेरॉन का आहे, त्याची डिस्कवरी कोणी केली, त्यानंतर ओपेरॉनमध्ये कोणकोणते जीन इन्क्लुडेड असतात आणि ओपेरॉन मॉडेल कोणत्या प्रकारे कन्स्ट्रक्ट केलं जात असते, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. बघा विद्यार्थ्यांनो, यू नो दॅट ऑल जेनेटिक इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीन्स आर ऑलरेडी प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ डीएनए. विद्यार्थ्यांनो, आपल्याला माहिती आहे की जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे, अनुवांशिक माहिती, जी प्रोटीन सिंथेसिस करणारी जी माहिती, तर ती ऑलरेडी कशात प्रेझेंट आहे, डीएनए मध्ये प्रेझेंट आहे. ओके, एक सिंपल उदाहरण सांगतो. फॉर एक्झाम्पल, यू हॅव लॉट ऑफ मनी, तुमच्याकडे भरपूर पैसा आहे. आर यू स्पेंड ऑल मनी इन 1 day? तुम्ही सगळा पैसा एकाच दिवसात खर्च करणार का? नो. का नो? तर सिंपली आपण म्हणणार आहे ज्यावेळेस गरज पडणारे पैसा खर्च करण्याची, त्यावेळेसच आपण त्या ठिकाणी पैसे जे तर ते खर्च करणार आहे. तसंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा हे मेकॅनिझम असते ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशनचं. ऑलरेडी आपल्या बॉडीमध्ये डिफरंट टाईपचे जीन आहेत आणि हे डिफरंट टाईपचे जीन ज्यावेळेस डिफरंट टाईपचं प्रोटीन सिंथेसिस करायचं असते, ज्यावेळेस त्या प्रोटीनची आवश्यकता असते, त्यावेळेसच त्या सेल जे आहे तर ते विशिष्ट किंवा स्पेसिफिक टाईपचं प्रोटीन जे तर ते सिंथेसाइज करत असते. ओके, म्हणून या ठिकाणी आपण आज जी कन्सेप्ट शिकणार आहे तर ती आहे ओपेरॉन कन्सेप्ट, आणि या ओपेरॉन कन्सेप्टमध्ये आपल्याला याच गोष्टी शिकायला मिळणार आहेत. बघा, इन 1961 फ्रँकॉइज जॅकॉब अँड जॅकी मोनॅड एक्सप्लेन लॅक ओपेरॉन. बघा, 1961 मध्ये फ्रँकॉइज जॅकॉब आणि जॉकी मेनॉड, कोण कोण सांगितले तुम्हाला? जॅकॉब आणि मेनॉड. ओके, या दोन सायंटिस्टनं ओपेरॉन मॉडेल जे तर ते एक्सप्लेन केलेले. हा लक्षात. आता या ठिकाणी हे जे ओपेरॉन मॉडेल आहे तर या ओपेरॉन मॉडेलसाठी त्यांनी एक सिंपल एक्झाम्पल घेतलं, या ठिकाणी ई कोलाई. ओके, बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी ई कोलाई घेण्याचं मागचं भरपूर रिजन आहे. कारण ई कोलाई हा जो बॅक्टेरिया आहे तर या बॅक्टेरियामध्ये असलेला जो डीएनए तर तो फार सिंपल फॉर्ममध्ये. सिंपल फॉर्म म्हणजे कसं म्हणणार आपण, त्याचे न्यूक्लियोटाइड्स जे तर ते कमीत. पुन्हा आपण म्हणणार आहे की त्याच्यात डबल स्टँडर्ड सर्क्युलर डीएनए असल्यामुळे आपण त्याचं एक्स्ट्रॅक्शन जे तर ते लवकर करू शकतो. तर बघा, इन ई कोलाई लॅक्टोज शुगर इज प्रेझेंट इन कल्चर मीडियम. सेल इनिशिएट प्रोडक्शन ऑफ एन्झाईम. दिस एन्झाईम इज नेसेसरी फॉर डायजेशन ऑफ लॅक्टोज. बघा, या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या. उदाहरणामध्ये काय सांगितलंय की ई कोलाई जो आहे तर ई कोलायचा सराउंडिंग मीडियम मध्ये लॅक्टोज शुगर जर प्रेझेंट असेल तर या लॅक्टोज शुगरला डायजेस्ट करण्यासाठी ज्या एन्झाईमची आवश्यकता असते तर ते एन्झाईम तुम्हाला या ठिकाणी खाली सांगितले. बघा, पहिलं एन्झाईम असते बघा बीटा गॅलेक्टोसाइडेज. पहिलं एन्झाईम कोणतं आहे? बीटा गॅलेक्टोसाइडेज. हे बीटा गॅलेक्टोसाइडेज काय करणार आहे? इट डायजेस्ट लॅक्टोज इनटू गॅलेक्टोज अँड ग्लुकोज. हे बीटा गॅलेक्टोसाइडेज काय करणार आहे? हा जो लॅक्टोज आहे तर या लॅक्टोजला 2 मॉलिक्यूलमध्ये डायजेस्ट करणार आहे, गॅलेक्टोज आणि ग्लुकोज. दुसरा एन्झाईम आहे बघा बीटा गॅलेक्टोसाइडेज परमेज. दुसरा एन्झाईम कोणता आहे? बीटा गॅलेक्टोसाइडेज परमेज. इट परमिट लॅक्टोज टू एंटर्स इनटू द सेल. हा जो ई कोलाई आहे तर या ई कोलाईचा सराउंडिंगला असलेला जो लॅक्टोज आहे तर त्या लॅक्टोजला सेलमध्ये एंटर करण्यासाठी परमिशन जी तर ते कोणते एन्झाईम देत असते? बीटा गॅलेक्टोसाइडेज परमेज. त्यानंतर तिसरा एन्झाईम आहे बघा ट्रान्स ॲसिटिलेज. तिसरा एन्झाईम कोणता आहे? ट्रान्स ॲसिटिलेज. इट ट्रान्सफर ॲसिटिल ग्रुप फ्रॉम ॲसिटिल को एन्झाईम टू गॅलेक्टोसाइडेज. बघा, या ठिकाणी काय सांगितलंय तुम्हाला? ट्रान्स ॲसिटिलेज नावाचं एन्झाईम जे तर ते काय करते? ॲसिटिल ग्रुप जो आहे तर ॲसिटिल ग्रुप कोणता आहे? ॲसिटिल को एन्झाईम ए. तर या ॲसिटिल को एन्झाईम ए ला कशात ट्रान्समिट करते येते? गॅलेक्टोसाइडेजमध्ये किंवा गॅलेक्टोसाइडमध्ये. ओके, तर हे 3 एन्झाईम जे तर या 3 एन्झाईमची कशासाठी आवश्यकता आहे?
फॉर डायजेशन ऑफ लॅक्टोज. व्यवस्थित लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला काय सांगितलं या ठिकाणी की ओपेरॉन कॉन्सेप्ट जी याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय की 1961 मध्ये जॉकॉब आणि मोनोड या दोन सायंटिस्टनं ऑपेरॉन मॉडेल या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे आणि त्यांनी एक साधं उदाहरणाच्या मदतीने या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे ई कोलायच्या मदतीने. ओके, त्यांनी काय केलंय की ई कोलायच्या सराउंडिंग मीडियम जे तर त्या सराउंडिंग मीडियम मध्ये लॅक्टोज प्रोव्हाइड केला आहे. लॅक्टोज असल्यामुळे या ठिकाणी तो जो लॅक्टोज आहे तर ती बॅक्टेरियाची सेल जी तर ती ॲब्सॉर्ब करणार आहे. आलं लक्षात. मग या ठिकाणी काय म्हणलंय तुम्हाला की हे जे लॅक्टोज आहे तर या लॅक्टोजचं डायजेशन करण्यासाठी या बॅक्टेरियाला 3 एन्झाईमची आवश्यकता असते. पहिलं एन्झाईम जे तर ते आहे बीटा गॅलेक्टोसाइडेज, दुसरं एन्झाईम आहे बीटा गॅलेक्टोसाइड परमेज आणि तिसरं आहे बघा ट्रान्स एसिटिलेज. ओके, या 3 एन्झाईमच्या मदतीनं जो लॅक्टोज शुगर आहे तर त्या लॅक्टोज शुगरचं पूर्णपणे डायजेशन घडवलं जात असते किंवा त्याला डायजेस्ट केलं जात असते. ओके, आता आपण हे जे 3 एन्झाईम म्हणलो तर या एन्झाईमचं हे जे 3 एन्झाईम आहे तर या एन्झाईमचं सिंथेसिस जे तर ते कंट्रोल केलं जात असते लॉंग DNA सेगमेंटच्या मदतीने आणि त्या लॉंग DNA सेगमेंटला या ठिकाणी म्हणतात ओपेरॉन. म्हणजेच काय, जे 3 एन्झाईम आहे तर त्या एन्झाईमचं सिंथेसिस कंट्रोल करणारा जो DNAचा लॉंग सेगमेंट आहे तर त्या लॉंग सेगमेंटला म्हणतात ओपेरॉन. इट कन्सिस्ट ओसाइट अँड 3 स्ट्रक्चरल जीन दॅट इज ZYA. हे जे ओपेरॉन आहे तर या ओपेरॉनवर एक ऑपरेटर साईट असते जिला ओ साईट म्हणतात आणि 3 स्ट्रक्चरल जीन असतात ZY आणि A. बघा नेक्स्ट कन्सेप्ट काय सांगितली, द ॲक्शन ऑफ स्ट्रक्चरल जीन इज रेग्युलेटेड बाय ऑपरेटर साईट विथ द हेल्प ऑफ रिप्रेसर प्रोटीन. या ठिकाणी लक्षात घ्या व्यवस्थित की स्ट्रक्चरल जीनची जी क्रिया आहे तर त्या क्रियेला रेग्युलेट करण्याचं काम कोण करतोय, ऑपरेटर साईट. कोणाच्या मदतीने, विथ द हेल्प ऑफ रिप्रेसर प्रोटीन. रिप्रेसर प्रोटीन जो आहे तर ऑपरेटर साईटला तो मदत करतो कशासाठी, जी स्ट्रक्चरल जीन आहे तर त्याची क्रिया जी तर ती रेग्युलेट करण्यासाठी किंवा ॲक्शन ऑफ स्ट्रक्चरल जीन रेग्युलेट करण्यासाठी ऑपरेटर साईट आणि रिप्रेसर प्रोटीन जे तर ते मदत करणारे. बघा, रिप्रेसर प्रोटीन इज प्रोड्यूस बाय ॲक्शन ऑफ जीन आय नोन ॲज रेग्युलेटरी जीन. या ठिकाणी लक्षात घ्या, रेग्युलेटरी जीन जे तर या रेग्युलेटरी जीनची ॲक्शन झाल्यानंतर, क्रिया झाल्यानंतर कोणते प्रोटीन्स तयार होत असतात, रिप्रेसर प्रोटीन. आलं लक्षात. आणि हे जे रेग्युलेटरी जीन्स आहे तर यांना इनहिबिटर म्हणून या ठिकाणी ओळखत असतात. आता बघा, मगाशी मी तुम्हाला सांगितलं जसं की सगळी जेनेटिक इन्फॉर्मेशन जी तर ती आपल्या DNA मध्ये ऑलरेडी प्रेझेंट असते. याचा अर्थ असा नाही की एका दिवसात सगळे जीन आपले जे DNA ते प्रोड्यूस करून टाकतील किंवा सगळे स्ट्रक्चरल प्रोटीन जे प्रोड्यूस करून टाकतील. ओके, तर बघा, इफ ऑपरेटर इज स्विच ऑन द 3 जीन ZYA आर ट्रान्सक्रिब्ड बाय RNA पॉलिमरेज इनटू सिंगल mRNA. व्यवस्थित लक्षात घ्या, जर ऑपरेटर साईट ऑन असेल अशा वेळेस काय होत असते, जे 3 स्ट्रक्चरल जीन आहे कोणकोणते, ZY आणि A तर हे ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसद्वारे RNA पॉलिमरेजच्या मदतीनं काय तयार करत असतात, सिंगल mRNA. काय तयार करणार आहेत, हे सिंगल mRNA. काय सांगितलं तुम्हाला मी, ज्यावेळेस ऑपरेटर साईट ऑन असेल, स्विच ऑन असेल अशा वेळी जे 3 जीन आहेत ZYA स्ट्रक्चरल जीन म्हणतो आपण तर हे ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसद्वारे RNA पॉलिमरेजच्या मदतीने सिंगल mRNA प्रोड्यूस करत असतात. इच स्ट्रक्चरल जीन इज जनरली नोन ॲज सिस्ट्रोन. आणि प्रत्येक जो स्ट्रक्चरल जीन आहे तर त्याला काय म्हणून ओळखलं जात असते, सिस्ट्रोन. इफ इज व्हेरियस सिस्ट्रोन दॅट इज कॉल्ड ॲज पॉलिसिस्ट्रोन. आणि सिस्ट्रोन हे जास्त प्रमाणात असतील तर अशा वेळेस त्यांना काय म्हणतो आपण, पॉलिसिस्ट्रोन. बघा, स्विचिंग ऑन और स्विचिंग ऑफ ऑपरेटर इज अचिव्ड बाय प्रोटीन कॉल्ड रिप्रेसर. या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवण्यासारखा पॉइंट आहे. या ठिकाणी काय सांगितलंय तुम्हाला, प्रोसेस जी तर ती थांबवायची किंवा चालू करायची याचं सगळी जबाबदारी जी तर ती ऑपरेटरवर असते. आणि ऑपरेटर जो आहे तर तो विशिष्ट प्रकारचा प्रोटीनच्या मदतीने प्रोसेस जी तर ती थांबवायची किंवा सुरू करायची हे कंट्रोल करत असतो, त्याला म्हणत असतात रिप्रेसर. When this protein is attached to operator, it block process and switch is turn off
अँड स्ट्रक्चरल जीन इज नॉट एक्सपोज. बघा या ठिकाणी काय सांगितलंय की हा जो रिप्रेसर प्रोटीन आहे, हा रिप्रेसर प्रोटीन ज्यावेळेस ऑपरेटर साईडला जाऊन अटॅच होतो अशा वेळेस प्रोसेस जी तर ती टर्न ऑफ होऊन जाते, म्हणजे बंद होऊन जात असते. आलं लक्षात. आणि पुढचं जे जीन एक्सप्रेशन आहे किंवा स्ट्रक्चरल जीन जी तर ते एक्सप्रेस होत नाही किंवा तयार होत नाही. अशी जी कंडिशन आहे तर ती आपल्याला इन द अब्सेन्स ऑफ लॅक्टोजमध्ये पाहायला मिळते. ओके. बघा विद्यार्थ्यांनो, ह्या ज्या कन्सेप्ट बघितल्या आपण तर या फक्त इंट्रो आहेत. या इंट्रोमध्ये तुम्हाला फक्त डेफिनेशनचा पॉईंट किंवा कोणी डिस्कवरी केली या गोष्टी नीटला विचारल्या जात असतात. आता मेन कन्सेप्ट जी आहे ती आहे लॅक ऑपेरॉन. ओके. तर लॅक ऑपेरॉन हे एक मॉडेल आहे. लॅक्टोज ऑपेरॉन असं सुद्धा म्हणतात याला. आणि ई कोलाई जर बॅक्टेरिया असेल तर त्याच्यामध्ये लॅक ऑपेरॉन जे तर ते 4 कॉम्पोनंटमध्ये असतात. पहिला कॉम्पोनंट असतो या ठिकाणी रेग्युलेटरी जीन, दुसरा कॉम्पोनंट असतो प्रोमोटर जीन, आणि तिसरा कॉम्पोनंट असतो ऑपरेटर जीन, आणि चौथा असणारे स्ट्रक्चरल जीन. असे 4 कॉम्पोनंट पासनं लॅक ऑपेरॉनचा मॉडेल तयार होत असतो. ओके. एकदम सिंपली विद्यार्थ्यांनो आपण डायग्रामच्या मदतीने व्हिडिओमध्ये समजून घेणारच आहेत. फक्त हे थोडासा रायटिंग मटेरियल असल्यामुळे तुम्हाला याच्या बेसवर क्वेश्चन जास्त विचारले जात असतात, कारण डायग्राम सोपं आहे समजण्यासाठी. रायटिंग मटेरियल जो आहे तर तो तुम्हाला उपलब्ध नसल्यामुळे व्यवस्थित अंडरस्टँडिंग जी तर ती होत नसते. तर विद्यार्थ्यांनो, लॅक ऑपेरॉन मध्ये असलेले जे 4 जीन आहे तर त्या 4 जीनच्या बाबतीत आपण या ठिकाणी समजून घेऊ. कोणत्या जीनचा काय रोल आहे, किती महत्व आहे, त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे, या गोष्टी आपण या ठिकाणी शिकणार आहे. पहिला जीन आहे बघा रेग्युलेटरी जीन. रेग्युलेटरी जीन जो आहे तर त्याचं फंक्शन काय बघा, इट सिंथेसिस repressor that attach with operator gene and block the passage of RNA polymerase. पहिला जो जीन आहे रेग्युलेटरी जीन, तर हा रेग्युलेटरी जीन जो आहे तर हा काय सांगितलं तुम्हाला, इट सिंथेसाइज द रिप्रेसर. हा रेग्युलेटरी जीन काय सिंथेसिस करत असतो, रिप्रेसर. आणि हा रिप्रेसर ज्या वेळेस ऑपरेटर जीन सोबत बाइंड होतो अशा वेळेस RNA पॉलिमरेज जो आहे तर त्याला पुढे जाऊ देत नसतो. ती जी प्रोसेस आहे तर ती थांबवायचं काम हे कोणाचं असते, रेग्युलेटरी जीनचं. बघा विद्यार्थ्यांनो, दुसरा जो जीन आहे तो आहे प्रमोटर जीन. हा प्रमोटर जीन काय करणार आहे, RNA पॉलिमरेजला अटॅचमेंट साईट जी तर ती प्रोव्हाइड करणार आहे. RNA पॉलिमरेज हे एन्झाईम आहे आणि या एन्झाईमला प्रमोटर जीन जो आहे तर तो अटॅचमेंट साईट प्रोव्हाइड करतोय, ज्याच्यामुळे इनिशिएशन प्रोसेस जी ट्रान्सक्रिप्शनची तर ती स्टार्ट होणार आहे. तिसरा जो जीन आहे तो आहे ऑपरेटर जीन. इट कंट्रोल ॲक्टिव्हिटीज ऑफ स्ट्रक्चरल जीन. हा जो ऑपरेटर जीन आहे तर हा काय करत असतो, स्ट्रक्चरल जीनच्या ज्या वेगवेगळ्या क्रिया आहे तर त्यांना कंट्रोल करायचं काम करत असतो. अँड प्रोव्हाइड पॅसेज टू RNA पॉलिमरेज एन्झाईम. आणि जो RNA पॉलिमरेज एन्झाईम आहे तर त्या RNA पॉलिमरेज एन्झाईमला पॅसेज प्रोव्हाइड करणार, म्हणजे मार्ग प्रोव्हाइड करणारे पुढची जी प्रोसेस आहे तर ती कॅरीड ऑन करण्यासाठी. ओके. त्यानंतर चौथा जो जीन आहे तर तो कोणता आहे, स्ट्रक्चरल जीन. स्ट्रक्चरल जीनमध्ये 3 महत्त्वाचे जीन प्रेझेंट असतात, झेड जीन, वाय जीन आणि ए जीन. तर बघा, झेड इज रिस्पॉन्सिबल फॉर सिंथेसिस ऑफ बीटा गॅलेक्टोसाइडेज एन्झाईम. स्ट्रक्चरल जीनमध्ये जो पहिला जीन असतो झेड जीन तर तो कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, बीटा गॅलेक्टोसाइडेज एन्झाईम सिंथेसिस करण्यासाठी. दुसरा आहे वाय जीन. तर वाय जीन कशासाठी रिस्पॉन्सिबल असणार आहे, सिंथेसिस ऑफ परमेज एन्झाईम. परमेज एन्झाईम सिंथेसिस करण्यासाठी वाय जीन रिस्पॉन्सिबल असतो. आणि शेवटचा आहे ए जीन. ए जीन जो आहे तर तो ॲसिटिलेज एन्झाईम सिंथेसिस करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो. इथं क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो, वाय जीन इज रिस्पॉन्सिबल फॉर, झेड जीन इज रिस्पॉन्सिबल फॉर, और ए जीन इज रिस्पॉन्सिबल फॉर. अशा गोष्टी तुम्हाला या ठिकाणी एक्झाममध्ये विचारण्यासारख्या असतात. ओके. आता हे जे स्ट्रक्चरल जीन आहे, हे स्ट्रक्चरल जीन हे जे तुम्हाला वेगवेगळे एन्झाईम दिले हे केव्हा सिंथेसाइज करतील, इफ लॅक्टोज इज प्रेझेंट इन सराउंडिंग मीडियम. इफ लॅक्टोज इज नॉट प्रेझेंट देन दिस एन्झाईम्स इज नॉट सिंथेसाइज. ओके. बघा विद्यार्थ्यांनो, लक्षात घ्या की लॅक ऑपेरॉन जे तर ते नॉर्मल कंडिशनला इनॲक्टिव्ह असते. नॉर्मल कंडिशनला म्हणजे इन द अब्सेन्स ऑफ लॅक्टोज. ज्यावेळेस लॅक्टोजचा कॉन्टॅक्टमध्ये येत असते अशा वेळेस लॅक्टोज जी तर ते इंड्युसर म्हणून ॲक्ट होत असते. आता इंड्युसर म्हणजे काय, इनिशिएटर, जो प्रोसेसला सुरुवात करणारे. आलं लक्षात. तर बघा, लॅक्टोज कंबाईन विथ रिप्रेसर. ड्यू टू दिस रिप्रेसर इज सेपरेटेड फ्रॉम ऑपरेटर जीन. ज्यावेळेस लॅक्टोज हा रिप्रेसर सोबत कंबाईन होतो त्यावेळेस रिप्रेसर जो आहे तर तो ऑपरेटर जीन पासनं सेपरेट होणार आहे.
and RNA polymerase enzyme get passage and reach to the structural gene and transcription is begin. बघा, व्यवस्थित कन्सेप्ट लक्षात घ्या. ज्यावेळीस लॅक्टोज शुगर ही सराउंडिंग मीडियममध्ये प्रेझेंट आहे, अशा वेळीस लॅक्टोज जी आहे तर ती प्रोसेसला सुरुवात करणारा म्हणून इंड्युसर म्हणून ऍक्ट होत असतो. मग हा जो इंड्युसर आहे दॅट इज लॅक्टोज, हा लॅक्टोज कोणासोबत कंबाईन होणार? रिप्रेसर जवळ किंवा रिप्रेसर जीन सोबत. हा लक्षात, ज्यांना रेग्युलेटरी जीन म्हणलं आपण. रेग्युलेटरी जीन सोबत ज्यावेळेस लॅक्टोज कंबाईन होतो त्यावेळीस रिप्रेसर जो आहे तर तो ऑपरेटर साईट पासून वेगळा होऊन जात असतो. आणि ऑपरेटर साईट पासून वेगळा झाला की त्याचा अगोदर जो RNA पॉलिमरेज एन्झाईम अटॅच आहे तर तो RNA पॉलिमरेज एन्झाईम या ठिकाणी त्याला मार्ग मिळत असतो. कशासाठी? इन अदर वर्ड आपण असं सांगू शकतो की लॅक्टोज ज्यावेळेस इंड्युसर म्हणून ऍक्ट होतोय त्यावेळेस तो रिप्रेसर सोबत कंबाईन झाल्यामुळे रिप्रेसर जो आहे तर तो ऑपरेटर जीन पासून वेगळा झालाय किंवा ऑपरेटर साईट पासून वेगळा झालाय, ज्याच्यामुळे जो RNA पॉलिमरेज आहे त्याला मार्ग मिळाला. कशासाठी? सिंथेसिस ऑफ स्ट्रक्चरल जीनसाठी, म्हणजे ट्रान्सक्रिप्शन जी तर त्या प्रोसेसला सुरुवात होणार आहे. ओके, वी कॅन बेटर अंडरस्टँड विथ द हेल्प ऑफ डायग्राम. डायग्रामच्या मदतीने तुम्हाला फक्त 5 मिनिटात ही जी कन्सेप्ट आहे तर ही लक्षात येईल. ओके, बघा विद्यार्थ्यांनो, आपण डायग्रामच्या मदतीने व्यवस्थित समजून घेऊया. या ठिकाणी पहिलं जे एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला तर ते एक्झाम्पल आहे बघा, इन द अब्सेन्स ऑफ इंड्युसर. इंड्युसर म्हणजे लॅक्टोज शुगर, आणि लॅक्टोज शुगर ज्यावेळेस ई कोलाई बॅक्टेरियामध्ये नसते त्यावेळेस लॅक ऑपेरोन जे तर त्याच्यामध्ये कोणते चेंजेस होतात ते आपण या ठिकाणी बघूया. ओके, बघा या ठिकाणी तुम्हाला IPO असे शो केले, IPO. ओके, आय म्हणजे रेग्युलेटरी साईट, पी म्हणजे प्रमोटर साईट आणि O म्हणजे ऑपरेटर साईट. ओके, आता बघा या ठिकाणी या साईटचा काय रोल आहे. रेग्युलेटरी साईट जी तर ती रिप्रेसर प्रोड्यूस करणारे म्हणजे रिप्रेसर प्रोटीन प्रोड्यूस करणारे. त्यानंतर पी साईट जी तर पी साईट ही प्रमोटर साईट आहे. या पी साईटला RNA पॉलिमरेज नावाचं एन्झाईम बाइंड होणार आहे. ओके, हे येलो कलरमध्ये तुम्हाला शो केलेले हे RNA पॉलिमरेज जे तर ते प्रमोटर साईटला बाइंड झाले. ओके, आणि या ठिकाणी हा जो थोडासा स्काय कलर आहे O साईटचा तर या साईटला म्हणतात ऑपरेटर साईट. या ऑपरेटर साईटला हा जो रिप्रेसर आहे हा बाइंड होत असतो. ओके, तर बघा मेकॅनिझम कशा प्रकारे घडून येते या गोष्टी आपण शिकू. हे जे या ठिकाणी आय साईट आहे जिला आपण रेग्युलेटरी साईट म्हणले, या रेग्युलेटरी साईटमध्ये आपण म्हणणारे DNA मॉलिक्यूल जो आहे तर त्या DNA मॉलिक्यूलमध्ये ट्रान्सक्रिप्शन घडून येते. ट्रान्सक्रिप्शन घडल्यानंतर काय तयार करतो तो mRNA. ओके, मग हा जो mRNA याच्यामध्ये ट्रान्सलेशन घडून येते आणि ट्रान्सलेशन घडल्यानंतर त्याच्यापासून प्रोटीन सिंथेसिस होते. कोणते प्रोटीन? रिप्रेसर प्रोटीन. ओके, मग हे जे रिप्रेसर प्रोटीन आहे हे रिप्रेसर प्रोटीन कशाला जाऊन बाइंड होणार? ऑपरेटर साईटला. कशाला जाऊन बाइंड होणार? ऑपरेटर साईटला. ओके, ऑपरेटर साईटला हे रिप्रेसर प्रोटीन बाइंड झाल्यामुळे ऑपरेटर साईटला रिप्रेसर प्रोटीन बाइंड झाल्यामुळे हा जो RNA पॉलिमरेज आहे तर हा पॉलिमरेज या स्टँडवरनं पुढं सरकत नाही. म्हणजे ही जी प्रोसेस आहे ही या ठिकाणी रिप्रेसर प्रोटीनमुळे काय झाली? ब्लॉक झाली, बंद झाली, स्टॉप झाली. हा लक्षात. कशामुळं? रिप्रेसर प्रोटीनमुळं या ठिकाणी RNA पॉलिमरेज एन्झाईम जे तर ती पुढची प्रोसेस घडवून येणार नाही. पुढची प्रोसेस काय बघा, या ठिकाणी ZYA असे या ठिकाणी हे स्ट्रक्चरल जीन आहे आणि हे स्ट्रक्चरल जीन काय करणारे? वेगवेगळे जे एन्झाईम आहे त्यांचं सिंथेसिस करणारे आणि जो RNAचा स्टँड आहे तर तो तयार करणारे. पण या ठिकाणी काय सांगितलं तुम्हाला की ही जी ऑपरेटर साईट आहे या ऑपरेटर साईटला रिप्रेसर प्रोटीन बाइंड झाल्यामुळे RNA पॉलिमरेज जे तर ते अक्रियाशील होऊन जाते. केव्हा अक्रियाशील होते? इन द अब्सेन्स ऑफ इंड्युसर. इन द अब्सेन्स ऑफ इंड्युसर याचा अर्थ काय? जर लॅक्टोज हे सराउंडिंग मीडियममध्ये प्रेझेंट नसेल, जर लॅक्टोज सराउंडिंग मीडियममध्ये प्रेझेंट नसेल तर अशा वेळीस या ठिकाणी हा जो रिप्रेसर प्रोटीन आहे हा ऑपरेटर साईटला बाइंड होतो आणि प्रमोटर साईट जी तर तिच्यावरनं RNA पॉलिमरेज जे तर ते पुढं जाऊ शकत नाही, कारण पुढचा जो मार्ग आहे तर तो या रिप्रेसर प्रोटीननं ब्लॉक केला आहे. त्याच्यामुळे स्ट्रक्चरल जीन जे तर ते प्रोड्यूस होत नाही आणि पुढची जी प्रोसेस आहे तर ती सुद्धा घडून येणार नाही. म्हणजे mRNA जो आहे तर त्याचं सिंथेसिस घडून येत नाही. ओके, ठीक आहे, एकदम सोपं आहे. या ठिकाणी ही जी प्रोसेस आहे ही इन द अब्सेन्स ऑफ इंड्युसर ई कोलायच्याच बाबतीत आपण घेतली या ठिकाणी, कारण ई कोलाई जो आहे तर त्याच्यामध्येच सिम्पल स्ट्रक्चर असते. युकॅरियोटिक सेलच्या बाबतीत जर म्हणलं तर खूप जीन असल्यामुळे प्रोसेस जी आहे तर ती फार कॉम्प्लेक्स टाईपची असते. ओके, ठीक आहे.
विद्यार्थ्यांनो, सेकंड जे एक्झाम्पल आहे, तर सेकंड एक्झाम्पल आपण इन द प्रेझेन्स ऑफ लॅक्टोज शुगर घेतोय. म्हणजे लॅक्टोज शुगर ज्यावेळेस बॅक्टेरियाच्या सराउंडिंगला उपलब्ध असते त्यावेळेस या ठिकाणी कशा प्रकारचे चेंजेस घडून येत असतात त्या गोष्टी आपण या ठिकाणी शिकणार आहोत. तर बघा विद्यार्थ्यांनो, व्यवस्थित लक्षात घ्या. आय इज अ रेग्युलेटरी जीन ऑर रेग्युलेटरी साईट. ओके, या रेग्युलेटरी साईटपासनं ज्यावेळेस हा DNA चा स्टँड आहे आपल्याला या ठिकाणी दिसतोय, 5' to 3' DNA टेम्पलेट आहे ना. मग हा जो DNA चा स्टँड आहे, जिथून रेग्युलेटरी जीन आहे किंवा रेग्युलेटरी साईट आहे, तिथून DNA चा स्टँडमध्ये ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस घडून येणार आणि तो काय तयार करतोय, mRNA. ओके, मग हा जो mRNA, तर या mRNAमध्ये पुढची प्रोसेस कोणती घडून येणार, ट्रान्सलेशन. आणि ट्रान्सलेशन झाल्यानंतर तो काय तयार करतोय, हा रिप्रेसर प्रोटीन. काय तयार करतोय, रिप्रेसर प्रोटीन. ओके, आता ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस कोणाच्या उपस्थितीमध्ये घडून येते, लॅक्टोज शुगरच्या उपस्थितीमध्ये घडून येते. मग लॅक्टोज शुगर जो आहे तर त्याला आपण काय म्हणणार, इंड्यूसर. कोणत्या प्रकारचा आहे, ॲलोलॅक्टोज आहे. कोणता आहे, ॲलोलॅक्टोज. हा काय करतो बघा, हा जो रिप्रेसर प्रोटीन आहे तर या रिप्रेसर प्रोटीनला ऑपरेटर साईटसोबत बाइंड होऊ देत नाही. काय सांगितलं मी तुम्हाला, हा जो लॅक्टोज आहे किंवा इंड्यूसर आहे तर हा काय करतो, या रिप्रेसर प्रोटीनला ऑपरेटर साईटसोबत बाइंड होऊ देत नाही. बाइंड न झाल्यामुळे या ठिकाणी ही जी प्रमोटर साईट आहे तर या प्रमोटर साईटवर कोणतं एन्झाईम असते, RNA पॉलिमरेज. आणि हे RNA पॉलिमरेज काय तयार करणार आहे, या ठिकाणी ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसद्वारे हा mRNAचा स्टँड तयार करणार आहे. आलं लक्षात. आणि हा mRNAचा स्टँड तयार झाल्यानंतर पुढं या ठिकाणी हे जे ZY आणि A जीन आहेत, ZY A जीन, तर हे काय तयार करणार आहे, त्यांचे एन्झाईम. ज्यावेळेस याच्यामध्ये ट्रान्सलेशन प्रोसेस घडून येणार आहे. त्याच्यात बघा जीन जो आहे स्ट्रक्चरल जीन, तर तो बीटा गॅलेक्टोसाइडेस तयार करतो. Y जो स्ट्रक्चरल जीन आहे तर तो परमेज नावाचा एन्झाईम सिंथेसाइज करतो. आणि Z जो आहे तर तो ट्रान्स ॲसिटिलेज नावाचं एन्झाईम जे तर ते सिंथेसाइज करत असतो. ओके, अशी एक सिंपल प्रोसेस आहे. पुन्हा एकदा सांगतो, व्यवस्थित लक्षात घ्या. रेग्युलेटरी साईट आहे ज्याला आयने डिनोटेट केलं आपण. या रेग्युलेटरी साईट कशाची आहे, DNA ची स्टँडची. ओके, याच्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन घडून आलं. ट्रान्सक्रिप्शन झाल्यामुळे mRNA तयार झाला. mRNA या ठिकाणी पुढं काय करणार आहे, ट्रान्सक्रिप्शन नंतर ट्रान्सलेशन प्रोसेस घडून येणार आहे mRNAमध्ये. ट्रान्सलेशन घडल्यानंतर हा प्रोटीन तयार झाला, कोणता, रिप्रेसर प्रोटीन. आता रिप्रेसर प्रोटीन जो आहे तर ॲक्च्युअलमध्ये इन द ॲब्सेन्स ऑफ इंड्यूसर तो कशाला बाइंड होतो, ऑपरेटर साईडला बाइंड होतो. पण या ठिकाणी इंड्यूसर प्रेझेंट आहे, लॅक्टोज प्रेझेंट आहे. मग या ठिकाणी हा जो रिप्रेसर प्रोटीन आहे याच्यासोबत ही लॅक्टोज किंवा ॲलोलॅक्टोज जे तर ते बाइंड होते, ज्याच्यामुळे रिप्रेसरला इनॲक्टिवेट केलं जाते. इनॲक्टिवेटेड केल्यामुळे काय होणार आहे की इथं जो प्रमोटर होता ज्याला आपण RNA पॉलिमरेज म्हणले, तर हा RNA पॉलिमरेज इथून स्टँड निर्मिती करायला सुरुवात करतो. स्टँड निर्मिती केली की त्या ठिकाणी त्याच्यातनं ट्रान्सक्रिप्शन झाल्यानंतर mRNAचा स्टँड तयार होतो. mRNAचा स्टँड तयार झाल्यानंतर हे जे स्ट्रक्चरल जीन आहे कोणकोणते, ZYA, तर हे स्ट्रक्चरल जीन ट्रान्सलेशन प्रोसेसद्वारे त्यांची वेगवेगळे एन्झाईम जे ते सिंथेसिस करतात. जसं जो जीन आहे तर तो बीटा गॅलेक्टोसाइडेस तयार करतो. त्याच्यानंतर Y जो जीन आहे तर तो परमेज नावाचा एन्झाईम सिंथेसिस करतो. आणि A जो जीन आहे शेवटचा तर तो ट्रान्स ॲसिटिलेज नावाचा एन्झाईम सिंथेसाइज करतो. ओके, असं सिम्पल वेनं आपण या ठिकाणी काय शिकून घेण्याचा प्रयत्न केला आहे, लॅक ओपेरॉन. म्हणजेच काय सांगितलं तुम्हाला की जर समजा सराउंडिंग मीडियममध्ये लॅक्टोज उपस्थित असेल तर अशा वेळेस सराउंडिंग मीडियममध्ये लॅक्टोज उपस्थित असेल तर त्यावेळेस बॅक्टेरिया जो आहे तर या तीन जी एन्झाईम आहे यांची सिंथेसिस करत असतो, बीटा गॅलेक्टोसाइडेस, परमेज आणि ट्रान्स ॲसिटिलेज. आलं लक्षात. केव्हा सांगितलं तुम्हाला, ज्यावेळेस सराउंडिंग मीडियममध्ये लॅक्टोज उपस्थित असेल त्यावेळेस. कारण लॅक्टोज जी तर तिचं या ठिकाणी कम्प्लिटली डायजेशन घडवलं जाणार आहे. ओके, आणि जर उपलब्ध नसेल तर अशा वेळेस काय होणार आहे, इंड्यूसर जो आहे तर तो नसल्या कारणाने जो रिप्रेसर प्रोटीन आहे तर तो डायरेक्टली जाऊन ऑपरेटर साईटला बाइंड होतो. आणि ऑपरेटर साईटला बाइंड झाल्यामुळं त्या ठिकाणी काय घडून येणार आहे, जे RNA पॉलिमरेज आहे तर ते ब्लॉक होणार. आणि ब्लॉक झाल्यामुळे काय होणार की तो RNA पॉलिमरेज पुढं सरकू शकत.
ओके स्टुडंट, तर तुम्हाला कोणतीही बायोलॉजीशी निगडीत एखाद्या पॉईंटवर अडचण असेल तर तो पॉईंट तुम्ही व्हिडिओचा कॉमेंट बॉक्समध्ये राईट करू शकतात, जेणेकरून वीकली तुम्हाला त्या पॉईंटवर एक्सप्लेनेशन मिळेल आणि जितके जास्त कमेंट ज्या पॉईंटवर असतील तो पॉईंट आपण एक्सप्लेनेशनसाठी चूज करणार आहे. ओके, फॉर लेटेस्ट व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब माय चॅनल and press bell icon for latest update. Okay, thank you.